यानंतर आपण थेट जाणार आहोत शिवतीर्थावर, कारण मनसेचे सगळे नवनियुक्त नगरसेवक हे शिवतीर्थावर दाखल झालेत आणि शर्मिला ठाकरे त्यांचं औक्षण करतायत। तर आज हे सगळे नगरसेवक राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत। या सगळ्या नगरसेवकांचं अभिनंदन केलं जातंय आणि त्यांचं औक्षणही केलं जातंय। मनसेचे 6 नगरसेवक विजयी झालेले आहेत। हे सगळे नगरसेवक शिवतीर्थावर दाखल झालेत। आपले प्रतिनिधी अजय माने यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊयात। अजय, आपण जर पाहिलं तर नुकतेच मनसेसह नवी मुंबईतील सुद्धा एक निवडून आलेला नगरसेवक जो आहे तो शिवतीर्थ या ठिकाणी राज ठाकरे यांच्या भेटीला आलेला आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर मुंबईत 6 उमेदवार जे ते मनसेचे निवडून आलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवी मुंबईत 19 वर्षात एकही नगरसेवक नव्हता। त्या नवी मुंबईत पहिला नगरसेवक जो आहे तो मनसेने निवडून आलेला अभिजित देसाई यांच्या नावाने। आणि या सगळ्यांचं औक्षण आणि या सगळ्यांना शुभेच्छा ज्या आहेत ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून देण्यात येतील। काही वेळात राज ठाकरे सुद्धा या ठिकाणी येतील। सध्या शर्मिला ठाकरे यांच्याकडून त्यांचं जे ते औक्षण सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सगळ्या उमेदवारांना पुढे बसवण्यात आलेलं आहे आणि त्यांचं औक्षण जे त्यांना ओवाळून केलं जाते। त्यामुळे महिला उमेदवार असतील, यशवंत किल्लेदार असतील, सुप्रिया दळवी असतील, त्याच्यासोबतच सुरेखा परब लोके असतील, ही सगळी मंडळी जे ते आपल्याला या ठिकाणी बसलेले पाहायला मिळेल। त्यासोबतच मनसेचा नवी मुंबईत नव्याने गड तयार करणारे अभिजित देसाई हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी बसलेले पाहायला मिळतात। सगळ्यांनी मनसेची जी उपरण आहे गळ्यात घातलेला आपल्याला पाहायला मिळतं आणि ही सगळी मंडळी आणि त्यासोबतच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्याकडून त्यांना टिळा लावून जे ते त्यांचं औक्षण केलं जातं, त्यांना ओवाळलं जातंय। आणि त्या सगळ्या मंडळींना आता राज ठाकरे जे ते पुढच्या प्रवासासाठी कानमंत्र देताना पाहायला मिळते। त्यामुळे उत्सुकता तीच असणार आहे की नेमकं राज ठाकरे काय संवाद साधतील या उमेदवारांसोबत, पुढच्या 5 वर्षाचा हा प्रवास कसा असणार। आणि विशेष बाब म्हणजे की या उमेदवारांसोबतच मोठ्या प्रमाणात मनसेचे पदाधिकारी सुद्धा जे ते या ठिकाणी दाखल झाले, त्यासोबतच निवडून आलेल्या उमेदवारांचं सहकुटुंब सुद्धा आलेलं। त्यामुळे जर आपण पाहिलं तर सुरेखा परब लोके जे आहेत त्यांचा भाऊ भास्कर परब जे तो मागच्या अनेक वर्षांपासून मनसेचे पदाधिकारी ते या ठिकाणी उपस्थित आहेत। सुप्रिया दळवे यांचं कुटुंब या ठिकाणी उपस्थित आहेत। भांडूपचा गड राखणाऱ्या महिला उमेदवार ज्या आहेत त्या सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेल्या पाहायला मिळतात। त्यामुळे अनेक उमेदवार आणि त्यांचे संपूर्ण पदाधिकारी सहकुटुंब लेकरं घेऊन जे ही सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आता राज ठाकरे कानमंत्र नेमका काय देणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। माधवी, नक्कीच राज ठाकरे या सगळ्या नगरसेवकांना कसं मार्गदर्शन करतील याकडे आपले लक्ष असेलच। धन्यवाद अजय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।